शेवटी उशिरा का होईना सरकारला जाग आली. फडणवीस साहेब थोडे झोपेतनं जागे झाले आणि त्यांना बीड मध्ये थोडंसं लक्ष घालण्यासाठी वेळ मिळाला. असो शेवटी का होईना म्हणजे सुबह का बोला शाम को घर आते तो उसे भुला नहीं कहा जाता, ह्या उक्तीप्रमाणे फडणवीस साहेबांनी जे काही आज आदेश दिले आणि जे काही प्रकरणाला आता वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला, खरंच कौतुकास्पद आहे. आणि परंतु फक्त एकच दुसरी बाजू आहे याची, की हे सर्व करण्यासाठी एका म्हणजे संतोष देशमुख जे ज्यांची हत्या झाली होती त्यांच्या भावाला आंदोलन करण्याची गरज पडली. हीच खरी शोकांतिका आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. आपण घेतोय आढावा त्याच गोष्टींचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे आज धनंजय देशमुख यांनी केलं, त्यांनी पाण्याच्या टाकी आधी टॉवर, मोबाईल टॉवर ते बोलले होते की मी वर चढून आत्मदहन, तिथून उडी मारून आत्महत्या करेल. त्यानंतर तिथे पोलीस बंदोबस्त होता. परंतु एक गोष्ट आहे की म्हणजे त्यांच्या एवढं त्यांनी अनाऊन्स करूनही पोलीस फोर्स त्यांच्या घरापाशी होतं. मस्साजोगमध्ये टॉवर्स आहेत त्यांच्या शेजारी होतं. परंतु धनंजय देशमुख 10-10:30च्या दरम्यान तिथनं अचानक गायब होतात आणि 1 तासाने सगळ्यांना कळतं की धनंजय देशमुख हे वरती टाकीवर गेलेले आहेत, पाण्याच्या टाकीवरती. सो हे एवढं पोलीस म्हणजे एवढा विळखा असून, एवढं सिरियसनेस या मॅटरला असून जर पोलीस प्रशासन एवढं ढिल्लं असतंय, त्यामुळेच मला वाटतं कृष्णा आंधळे का भेटत नाहीये. नक्कीच कृष्णा आंधळे का भेटत नाही, कारण पोलिसांचा कारभार आणि किंवा ह्या गोष्टीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा खूपच लूज वाटतोय आणि त्यासाठीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा पाहिजे असं बोललं जायचं. असो आता ह्या सर्व जे धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांनी जे पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केलं, त्याचाच रिझल्ट म्हणून म्हणजे त्यांना खाली आणण्यामध्ये मनोज जरांगे आणि SP पोलीस अधीक्षक जे नवनीत कमावत आहेत त्यांचं योगदान राहिलंय. त्या दोघांच्या विनवणीवर धनंजय देशमुख खाली आले. त्यानंतर त्यांनी तिथे संवाद साधला आणि त्यांची प्रचंड नाराजी व्यक्त केली की पोलीस प्रशासन काहीही करत नाहीये, आम्हाला माहिती देत नाहीये, आम्हाला म्हणजे कुठं तपास चाललाय, काय चाललाय. आणि मकोकामधनं 8 जणांवर मकोका लावला आणि 9व्या जणाला एकाला का वगळलं, या सर्व बाबींवरती त्यांनी दृष्टिक्षेप टाकला, आपली नाराजी व्यक्त केली. आणि त्यानंतर रिपोर्ट्समध्ये आलं की देवेंद्र फडणवीस यांनी CIDचे वरिष्ठ अधिकारी आणि SI यांना सांगितलं की तुम्ही एकदा तपासाचा तपशील हा देशमुख कुटुंबियांना द्या. त्या पद्धतीने CIDचं पथकही दाखल झालं. धनंजय देशमुखांना काही माहिती देण्यात आली, परत धनंजय देशमुखांनाही बोलवण्यात आलं. सो ह्या सर्व गोष्टी आता कुठेतरी अजून ट्रान्सपरन्सी वाढेल. आणि सगळ्यात मेजर जी गोष्ट आज घडली ती म्हणजे SIT जी बनवली होती, SITच्या मधल्या 8 जणांना पूर्णपणे जे वादग्रस्त अधिकारी वाटत होते त्यांना त्यांच्या हालचालींवर आक्षेप होता, त्यांना आता दूर केलेला आहे SIT मधनं आणि नवीन SIT फॉर्म करून ती त्यांना कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहे, असं खुद्द सुरेश धस यांनी स्पष्ट केले आणि देवेंद्र फडणवीस यांनीही केले. तसेच न्यायालय जेव्हा न्यायालयात ही केस जाते, कारण आज एक प्रकार घडला की विष्णू चाटे यांना जेव्हा केस कोर्टात दाखल करण्यात आलं तेव्हा सुनावणी करण्यासाठी, त्यावेळेस जे न्यायालयीन जे आपले सरकारचे हे होते सरकारचे वकील, त्यांनी दांडी मारली. सो हा एक बजरंग सोनवणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता की जर सरकारी वकीलच असं करायला लागले तर म्हणजे गांभीर्य काय आणि केसचा कधी पण इकडे तिकडे होऊ शकतं गोंधळ. सो उज्ज्वल निकम यांनाही देवेंद्र फडणवीस अपॉइंट करतील अशा बातम्या येत आहेत. शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी जे आज केलं ते बहुतांशी 10 दिवसापूर्वीच करायला पाहिजे होतं, कारण SIT मध्ये नेमली त्यावेळेसच कळालं होतं की ही कुठेतरी दबावातनं आपली लोक घुसावून म्हणजे वादग्रस्त लोक किंवा आपल्या मर्जीची लोक इन झाले SIT मध्ये. हे सर्व कळायला गोष्टी त्यावेळेसच कळाल्या होत्या. त्या पद्धतीने लोकांनी आवाजही उठवला आणि आज फडणवीस साहेबांनी ऐकलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावंच लागेल. कारण काहीतरी या ज्या गोष्टी आज घडल्या आहेत त्या पद्धतीने तपासाला आता योग्य दिशेपेक्षा पारदर्शी तपास, कारण तपासामध्ये काय चाललंय त्याची लिंक न्यायासाठी जे भांडतंय कुटुंब त्यांना मिळेल.
त्यावरती ते समाधानी आहेत नाही आहेत ती वेगळी गोष्ट, पण एक त्यांना तर कळेल की तपास कसा चाललाय आणि कुठपर्यंत चाललाय आणि कुठल्या दिशेने चाललाय. आणि त्याच पद्धतीने म्हणजे ह्या सर्व गोष्टी बाबी पुढे जातीलच. आपण पुढं अपडेट करूच, पण उशिरा का होईना शहाणपण देवेंद्र फडणवीस यांना आलेलं आहे या केसच्या बाबतीत. या केसचं गांभीर्य त्यांना आता कुठेतरी हालचाल करायला लागली आहे, परंतु त्यांना गांभीर्य कळवण्यासाठी जर कुटुंबाला आंदोलन करण्याची गरज पडली, हे तेवढंच दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं. असो, शेवटी सुरुवात झाली आहे, काहीतरी SIT चेंज होतीये. सो बघूया किती लवकर आता फास आवळला जाईल जे आरोपी आहेत त्यांच्याबद्दल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.